असं आहे की सत्तेचा गैरवापर करून पोलिसांना हाताशी धरून गुंड लोकांना हाताशी धरून अनेक ठिकाणी उमेदवारांना किडनॅपिंगचा प्रयत्न होतो आहे. पण एखाद्याला फॉर्मच भरू द्यायचा नाही, किंबहुना पैशात विकत घ्यायचं किंवा दादागिरी करायची आणि मग म्हणायचं बिनविरोध निवडणूक झाली. ही लोकशाहीला अपेक्षित असलेली बिनविरोधची निवडणूक नाही आहे. पालिका निवडणुकीची रणधुमाळी आता सगळीकडे सुरू आहे आणि त्यानिमित्त शहराचं राजकारण जे आहे ते वेगवेगळ्या वळणावर येताना आपल्याला पाहायला मिळते. या राज्याच्या सगळ्या स्थितीबद्दल, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती त्या निवडणुका असतील किंवा सध्या ज्या निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे नगरपालिका निवडणुकीसंदर्भात, त्या सगळ्यांविषयी संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी नेते क्रांतिकारी संघटनेचे रविकांतजी तुपकर आहेत. त्यांच्याशी बोलूया. भाऊ, आधी तर तुमचं story.com मध्ये स्वागत आहे. थँक्यू. वेगवेगळ्या वळणावर हे राजकीय वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे की स्थानिक निवडणुकींमध्ये काही ठिकाणी काही पक्षांचे उमेदवार अविरोध निवडून येत आहेत. कुठेतरी निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न होतो का, किंवा एकंदरीत ही निवडणुकी प्रक्रियेमध्ये काहीतरी अंतर्गत धुसफूस सुरू आहे का? तुम्हाला काय वाटतं? असं आहे की सत्तेचा गैरवापर करून पोलिसांना हाताशी धरून गुंड लोकांना हाताशी धरून अनेक ठिकाणी उमेदवारांना किडनॅपिंगचा प्रयत्न होतो आहे. उमेदवारी अर्ज भरू नये म्हणून त्याच्या क्लुप्त्या लढवल्या जात आहेत आणि बिनविरोध निवडणुका करण्याचा प्रयत्न होत आहे. बिनविरोध निवडणुकीचा अर्थ असा होतो की सगळं गाव एका ठिकाणी बसलं आणि सगळ्या पक्षाच्या लोकांनी एका ठिकाणी बसून एखाद्या उमेदवाराचं नाव सुचवलं आणि आपल्या गावात निवडणूक होऊ द्यायची नाही. त्याला म्हणतात बिनविरोध निवडणूक. पण एखाद्याला फॉर्मच भरू द्यायचा नाही, किंबहुना पैशात विकत घ्यायचं किंवा दादागिरी करायची आणि मग म्हणायचं बिनविरोध निवडणूक झाली. ही लोकशाहीला अपेक्षित असलेली बिनविरोधची निवडणूक नाही आहे. दुर्दैवानं या महाराष्ट्रातलं वातावरण, पूर्वी लोक काय म्हणायचे की महाराष्ट्राचा बिहार करू नका. आता बिहारचा क्राईम रेट कमी झालेला आहे. म्हणजे बिहारला सुद्धा लाजवेल असं चित्र महाराष्ट्रामध्ये आहे. बिहारचा महाराष्ट्र करू नका अशी म्हणायची वेळ आता आलेली आहे. प्रचंड गुंडागर्दी, निवडून आलेले सत्तेतले लोक गुंड पोचतात आणि त्या गुंडागर्दीच्या भरोशावर त्या ठिकाणी सामान्य माणसाला दाबण्याचा प्रयत्न करतात. त्याची प्रचिती आपण गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बघतो आहे. म्हणजे जसं सोलापूर जिल्ह्यामध्ये झालं की त्या लेडीला अनगरच्या निवडणुकीमध्ये फॉर्मच भरू दिला नाही आणि प्रचंड दहशत दादागिरी त्या ठिकाणी संबंधित लोकप्रतिनिधींनी केली. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. मला असं वाटतं महाराष्ट्र हा छत्रपतींचा आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये पारदर्शीपणे निवडणुका झाल्या पाहिजे आणि स्वच्छ पद्धतीनं निवडणुकाचा कारभार झाला पाहिजे असं आम्हाला अपेक्षित आहे. जर गुंडागर्दी सत्ताधाऱ्यांची वाढली तर महाराष्ट्रात सामान्य माणूस नेपाळसारखी परिस्थिती निर्माण करू शकतो, हे सत्ताधारी लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही आधी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की शहरी भागात देखील क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं एक संघटन एक वेगळ्या पातळीवर आहे. तर इथल्या बुलढाण्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं नेमकी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची काय भूमिका राहील, किंवा त्या संदर्भात काय हालचाली सुरू आहेत का? असं आहे की मी जेव्हा अपक्ष निवडणूक लढलो लोकसभेची, तेव्हा बुलढाणा शहरामध्ये आणि इतर शहरांमध्ये सुद्धा मला चांगलं मतदान त्या ठिकाणी झालं. आमच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेला आणि शेतकरी चळवळीला एक मानणारा प्रचंड मोठा वर्ग शहरामध्ये सुद्धा आहे. जसं बुलढाणा शहरात सुद्धा आहे आणि इतर शहरांमध्ये सुद्धा आहे. आमची भूमिका ही निर्णायक राहील, लक्षात ठेवा. आम्ही जरी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार उतरवले नसले तरी क्रांतिकारी शेतकरी संघटना जी भूमिका या 2-3 दिवसामध्ये घेईल, हे वजन कुणाच्या पारड्यात टाकायचं, किंगमेकरच्या भूमिकेत तरी आम्ही राहू एवढं 100% मात्र खरं आहे. आणि आमच्या शब्दावर काम करणारे किंवा आमच्या शब्दाला मानणारे, आमच्या चळवळीला मानणारा एक मोठा गट शहरांमध्ये राहतो. कारण ग्रामीण भागातूनच ते लोक शहरात येऊन स्थायिक झालेले आहेत. त्यामुळं आम्ही अशी ही निवडणूक वाऱ्यावर सोडणार नाही. या 2-3 दिवसामध्ये आम्ही एक बैठक घेऊ आणि त्या बैठकीमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेची भूमिका नगरपालिकेच्या अनुषंगाने जाहीर करू. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास 60 ते 70 जो भाग आहे तो ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागात शेतकरी जो वर्ग आहे तो नेहमी केंद्रस्थानी राहिलेला आहे. तर येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका असतील किंवा पंचायत समिती निवडणुका असतील, त्यामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने काही उमेदवार रिंगणात उतरतील का, किंवा काही वेगळी आघाडी होईल का, त्या संदर्भातलं काही नियोजन आहे त्या काळात? हे बघा, आम्ही जी काय 2-4 दिवसानंतर आता बैठक घेणार आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेची, त्या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पण चर्चा आम्ही करणार आहोत. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आमचे अनेक उमेदवार तयारीला लागलेले आहेत. आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो, तरुणांसाठी काम करतो. त्यामुळं ग्रामीण भागात आमचं भक्कम नेटवर्क आहे आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेची भूमिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा निर्णायक असेल. आमचे अनेक उमेदवार तुम्हाला मैदानामध्ये दिसतील. निश्चितच अनेक उमेदवार
जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीमध्ये रिंगणात दिसतील क्रांतिकारी संघटनेचे आणि त्यांची भूमिका एकंदरीत स्थानिक निवडणुकीच्या संदर्भात रविकांतजी तुपकर यांनी स्पष्ट केली आहे. story.com साठी अभिषेक वरपे, बुलढाणा.